प्रकटीकरण अध्याय 20. नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अगाध कूपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळ दंड होता. त्याने दियाबल, जो सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर, त्यास धरले. 1000 वर्षे बांधलेले राहण्यासाठी त्याला बांधून अगाध कूपात टाकले आणि 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. नंतर मी आसने पाहिली. त्यांवर कोणी बसले होते. त्यांस न्याय निवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमस्कार घातला नव्हता आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण घेतली नव्हती, त्यांचे जीवात्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत जिवंत झाले नाही. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला आपल्या कैदेतून सोडण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यांतील राष्ट्रे, गोग व मागोग यांस थकवावयास, त्यांस लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढिले. तेव्हा देवापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकिले. त्यास थकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहेत. तेथे त्यास रात्रंदिवस युगानुयुग पर्यंत पीडा भोगावी लागेल. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली. त्यांकरता ठिकाण म्हणून सापडलं नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडले गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा जे मेलेले लोक समुद्रात होते त्या समुद्राने दिले. जे मेलेले लोक मरणावस्थेत व अधोलोकात होते त्यांस त्यांनी दिले आणि ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.